महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी TDFच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शैक्षणिक, संघटनात्मक आणि सामाजिक कार्यासाठी श्री PN पाटील यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार। महाराष्ट्रातील जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये अडकले, तर या लोकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू। सिक्कीम सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू। वेळ आली एकत्र येण्याची, ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे पोस्टला महत्त्व। राज्यातील धर्मादायसह सर्व खासगी रुग्णालयांचे नियम अधिक कठोर करणार, रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणं बंधनकारक करणारी नो डिनायल पॉलिसी आणणार, अजित पवारांची घोषणा। मुंबई पोलिसांकडून NIA कोठडीतील तहबूर राणाची चौकशी, सूत्रांची माहिती। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीत जाऊन चौकशी केली। राणानं चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरं दिल्याची सूत्रांची माहिती। मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामांच्या DGCAच्या यादीत पुतळ्याचा समावेश। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण, मात्र 1 मे रोजीचं उद्घाटन काही कारणानं पूर्ण ढकललं। पुतळा शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती। शरद पवारांनी मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण करू नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। धर्म विचारून हल्ला झाल्याबद्दल सत्य माहिती नसल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा निशाणा। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर, तर हार्बरवर CSMT ते सोनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अपडाऊन मार्गावर उद्या ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 35 तासांचा मेगा ब्लॉक। कांदिवली बोरिवली दरम्यान गटर बसवण्यासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक। 160हून अधिक लोकल फेऱ्या रद्द। अंधेरीचा गोखले पूल लवकरच सुरू होणार, पुलाचं बांधकाम 100% पूर्ण। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता। बेस्टच्या भाडेवाढीसाठी आग्रह, स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। बेस्टवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या सूचना। गिरणी कामगारांना मुंबईतच घर, जागांचा शोध घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटनांकडून मुंबईबाहेरील घरांना विरोध। वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्राचा विरोध। घटनात्मकदृष्ट्या संसदेनं मंजूर केलेला कायदा सुप्रीम कोर्ट सरसकट स्थगित करू शकत नाही, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। अखेर बुलढाण्यातील हिवरा खुर्द इथल्या जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी सुरू। क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा परिषदेकडे केली होती तक्रार। गावात योजना मंजूर झाली, मात्र प्रत्यक्षात काम झालं नव्हतं, त्यामुळे ग्रामस्थांना करावा लागत होता पाणी टंचाईचा सामना। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज। नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून पारा 44 अंशांवर। 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 किंवा 2 अंशांची घसरण होण्याची शक्यता। नाशिकच्या बांबळेवाडीत भीषण टंचाई, पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन, 142 गावांना टँकरनं पाणी पुरवठा।